बाप्पासाठी मोदकाच्या मी अनेक रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यातलीच आज एक ही रेसिपी करायला एकदमच सोपी, तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे ही माझी गॅरंटी. आणि ह्यामध्ये आपण 2 फ्लेवर करणार आहोत आणि तुम्हालाही जर का कोणाच्या घरी न्यायचे असतील ना, तसं तुम्ही फॅन्सी बॉक्समध्ये घालून नेऊ शकता. कोणाला वाटणारच नाही की तुम्ही हे घरी बनवले आहेत, म्हणजे हे एकदम बाहेर जसे मिळतात ना तसे मोदक बनणार आहेत. आज आपण बनवणार आहोत काजूचे मोदक आणि ह्यामध्ये 2 फ्लेवर बनवणार आहोत. एक आहे पिस्ता काजू आणि दुसरा आहे गुलकंद काजू. तर चला त्यासाठी सगळ्यात पहिले मी काजू जे आहेत ना ते अख्खे काजू घेतलेत आणि त्यांना 2-3 वेळा छान धुवून घेतले आणि पाण्यात मी भिजवून ठेवले. त्याला 4 तास आपल्याला हे भिजवत ठेवायचे आहेत, म्हणजे ते असे थोडेसे मऊ होतात. एकदा काजू थोडा मऊ झाला की आपल्याला त्याला मिक्सीमधनं काढायचे. तर ह्याच्यामध्ये काही टिप्स असतात. टिप म्हणजे अशी की फार पाणी आपल्याला घालायचं नाहीये. मी ह्याच्यात फक्त काजू घालणार आहे. काजू आपण पहिले थोडेसे फिरवून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर हे बघा मी काय करते, मी मिक्सर ऑन केलाय आणि मी ना पल्स मोडला ह्याला फिरवते, म्हणजे जास्ती नाही फिरवायचं. 2दा-3दा मी पल्स मोडवर ह्याला फिरवून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालू. तर किती पाणी घालायचं ते म्हणजे पाव कप, म्हणजे जास्ती पाणी आपल्याला घालायचं नाहीये. थोडं थोडं जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि आपल्याला ह्याला पल्स मोडवरच फिरवायचे. आणि असं आपण एकदम बारीक काजूची पेस्ट करून घेणार आहोत. आता ही पेस्ट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साखर. म्हणजे ही जी साखर आहे ती तुम्ही घरी साखर घेऊन त्याला तुम्ही मिक्सीमधनं काढू शकता किंवा तुम्ही पिठी साखर बाहेरून आणू शकता आणि ती तुम्ही वापरू शकता. फक्त त्याच्यामध्ये गुठळ्या नाही होता कामा. तर तुम्हाला जर असं वाटलं की बाहेरची आणलेली गुठळ्या झाल्यात तर त्याला तुम्ही एकदा चाळणी असते ना त्यातनं चाळून घ्यायचं आणि ती पिठी साखर वापरायची. आता बघा आपलं किती छान एकजीव मिश्रण झालंय की नाही. आता हे मी तुम्हाला असं का दाखवले, कारण की बऱ्याच रेसिपीज मी यूट्यूबवर बघितल्या ज्याच्यामध्ये काजू जो आहे ना तो न भिजवता तसंच त्याची पावडर केली जाते आणि मग त्याच्यानंतर त्याला एक पाक बनवला जातो साखरेचा आणि त्याच्यात घातलं जातं. त्या रेसिपीमध्ये काय होतं, 2 प्रॉब्लेम येतात. एक तर कधी-कधी पाक चुकतो आणि एक असं होतं की काजू जे आहे ना त्याची पावडर करताना त्याचं सगळं तेल निघतं. म्हणून ही सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. हिने खूप छान काजू मोदक होतात. आता बघा आपलं मिश्रण आहे ना हे मी सतत हलवतेय. गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि हे थोडं म्हणजे आपल्याला ना असं सतत हलवत राहायचंय, ते घट्ट होत जातं. आता बघा घट्ट होतंय तर त्याच्यात मी काय केलं, 1 चमचा तूप घातलं. ही ना एक इम्पॉर्टंट टिप आहे. बरीच लोकं तूप घालत नाहीत. त्याने काय होतं की हे खाली चिटकत जातं. पण तुम्ही तूप घातलत ना की हे छान पॅन सोडेल आणि मस्त एकदम ह्याचं मिश्रण तयार होईल. आणि इकडे अजून एक टिप अशी आहे की तुम्ही जर का तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिकचाच पॅन किंवा कढई वापरा. त्याने हे छान होईल. आता बघा आपलं इकडे कुठे चिकटतंय का? नाही. किती छान गोळा तयार झालाय बघा. आणि आता ह्याला हे झालंय का? हे कसं कळणार ते पण मी तुम्हाला दाखवते. एका प्लेटमध्ये मी असं थोडंसं मिश्रण काढून घेतलंय आणि आता हे ना थोडं थंड करायला ठेवूयात, म्हणजे एक 2-5 मिनिटं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण तसंच ह्याला सतत हलवायचे जसं आपण आधी हलवत होतो. आता बघा तुम्हाला दिसेल की गोळा किती छान झालाय ना, म्हणजे एकदम मस्त हे मिश्रण तयार होतं. हे एकदम छोटेसे टिप्स असतात पण खूप कामी येतात. आता बघा हे थंड झालंय. आता ह्याला ना असं काढायचं आणि बघायचं हा गोळा नीट बनतोय का? हा चिकट तर नाहीये ना? जर का चिकट म्हणजे आपल्या हातात चिटकत असेल तर आपलं मिश्रण नाही तयार. पण हा बघा किती छान झालंय. म्हणजे मिश्रण तयार आहे. ह्याला मी एकदा परत हलवलं थोडंसं, गॅस बंद केला आणि थोडं थंड व्हायला ठेवलं. म्हणजे 10 मिनिटं थंड केलं. त्यानंतर मी हे ह्याच्यातलं अर्धं मिश्रण जे ते काढून घेतलं. अर्धं असंच ठेवलं, अर्धं काढलं, कारण की आपल्याला 2 फ्लेवर करायचे आहेत. तर त्याच्यात कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आणि ह्याला थोडंसं असं बटर पेपरवर घेऊन आपल्याला ह्याला मळायचंय. बटर पेपर खूप गरजेचं आहे, कारण खाली हे चिकटतं. मी तुम्हाला पुढे दाखवेन व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी काय केले, पिस्ते घेतले. पिस्त्यांची मी अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ती पिस्त्यांची पावडर मी ह्याच्यामध्ये घालते, कारण की आपण हा काजू पिस्ता मोदक करणार आहोत. ह्या मोदकामध्ये आपण स्टफिंग करणार नाही आहोत. पूर्ण मोदकामध्येच आपण पिस्ते घालणार आहोत. तर काजू आणि पिस्त्याचं हे कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. तर मी पिस्तेची पावडर घालून त्याला परत असं मळते. पण त्याला मळताना आपल्याला जो बटर पेपर आहे तोच घ्यायचा आहे, नाहीतर हे सगळीकडे चिकटतं आणि त्यामुळे आपण ह्या बटर पेपरने केलं की आपल्याला एकदम सोपं पडतं आणि छान मस्तपैकी हे मळलं जातं. आता बघा थोडा अजूनही ते चिकटते, कारण की ते गरम आहे. म्हणजे थोडंसं थंड झाल्यावर बघा एकदम मिश्रण छान तयार झालंय आपलं. पण ह्याला रंग नाहीये.
तर तुम्हाला जर का रंग हवा असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलर तुम्हाला घालायला लागेल. तर मी 1 ड्रॉप घातलाय. जेल कलरचा मी वापर केलाय, जो आपण केकमध्ये वापरतो ना, तो जेल कलर मी वापरलाय. त्याने एकच ड्रॉप वापरल्याने आपल्याला छान रंग मिळणार आहे. पण ह्याला आता तुम्हाला मळायचं आहे, कारण की तो रंग जो आहे ना, तो एकदम सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. म्हणून आपण हे जे मिश्रण आहे ते छान मळून घेऊयात आणि त्यानंतर ह्याला एक असा लाईट ग्रीन कलर येईल, जो खूप सुंदर दिसतो. आता कलरचं कसं असतं ना, तुम्हाला जर का हवं तर तुम्ही वापरा, नको तर तुम्ही त्याला स्किप करा. आणि आपण जे हे मिश्रण बनवलेलं, तर हे काजू कतलीसारखं मिश्रण होतं, बरोबर? तर ह्याच्यामध्ये आपण पिस्ता वगैरे घातला किंवा आपण दुसरा एक फ्लेवर तयार करणार आहोत. पण तुम्हाला जर का फ्लेवर तयारच नसेल करायचं, तरी तुम्ही नुसतं हे काजूचं मिश्रण जे आहे ना, ते तुम्ही ह्याच्यामध्ये मोल्डमध्ये घाला, त्याला तुम्ही शेप द्या मोदकाचा आणि वरनं तुम्हाला हवा असेल तर बर्फ लावा. बघा तसे मोदकसुद्धा खूप छान होतील. म्हणजे प्लेन काजू कतली मोदक तुमचे तयार होतील. बाकी जे उरलेलं अर्धं होतं ना पीठ, त्याला म्हणजे जे आपलं काजूचं मिश्रण त्याला सुद्धा मी असं मळून घेते हे बघा. उरलेल्या अर्ध्या मिश्रणाला सुद्धा मी मळून घेतलंय. त्याच्यामध्ये मी पिंक कलर घालते, कारण की आपल्याला हे गुलकंद फ्लेवर करायचे म्हणजे रोजसारखं ते दिसलं पाहिजे ना थोडं, म्हणून पिंक कलर घालते. परत मी जेल कलरचाच वापर केलेला आहे आणि असंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की त्याचा रंग जो आहे ना तो व्यवस्थित लागतो. आता बघा मी तुम्हाला हे दाखवायला ना बोर्डवर काढले. बोर्डवर जर का तुम्ही याला केलं तर काय होतं बघा, हे थोड्या वेळाने ना चिटकायला लागतं. असं एकदा दोनदा थोडं केलं मग हे खाली चिटकायला लागतं. म्हणून ह्याला बटर पेपर लागतो. एकदम थंड झाल्यावर हे एक वेळ नाही चिकटणार, पण थोडंसं गरम असताना हे चिटकतं. म्हणून ह्याला बटर पेपरनेच आपण असं मळून घ्यायचं आणि मळल्यानं तुम्ही छान की त्याला मस्त रंग येईल बघा. हे बघा किती छान बेबी पिंक कलरचा आपल्याला इकडे रंग मिळालाय. आता आपण काय करूयात की ह्याच्यातलं थोडंसं काढायचं, म्हणजे वनथर्ड जे आपण म्हणतो ना तसं वनथर्ड आपल्याला काढायचंय. साधारण आपण चपाती वगैरे करतो ना त्याचा जेवढा गोळा घेतो तसा आपल्याला एक छोटासा काढून घ्यायचा आहे. का आता ह्याच्यामध्ये आपण गुलकंद मिक्स करणार आहोत. तर मी इकडे 1 टेबलस्पून गुलकंद घेतलंय. हे सुद्धा आमचं घरी बनवलेलं गुलकंद आहे. तर ते घेतलंय मी आणि ते ह्याच्यामध्ये मी मिक्स करते. आता तुम्हाला जर का डायरेक्ट ह्याच्यात गुलकंद भरायचं असेल तरी तुम्ही भरू शकता. पण असं केल्याने एक छान फ्लेवर सुद्धा येतो आणि तुम्हाला हे वळताना सोपं जाईल. म्हणून मी हे पद्धत तुम्हाला दाखवते. आता आपण मोल्ड घेतलेला आहे. मोल्डला थोडंसं तूप लावून घ्यायचं जसं आपल्याला लागेल तसं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो पिंक कलरचा आपण गोळा बनवलाय, तो गोळा पहिले आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. कारण स्टफिंगवाला गोळा आपला छोटा आहे, तो आतमध्ये आपला स्टफ होणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते कसं आपल्याला करायचंय ते. इकडे मी हा ठेवला. दुसऱ्या अर्ध्या भागात पण आपल्याला त्याच्यात तो लाईट पिंक कलरचा ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडासा खड्डा करायचा. म्हणजे इकडे आपला गुलकंद राहील असा. हे बघा मध्ये थोडासा मी खड्डा केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण गुलकंदवाला जो आहे ना तो त्याच्यामध्ये थोडासा भरायचा. आता हा भरायला पण किती सोपा आहे बघा. गुलकंदमध्ये आपण जेव्हा काजूचं मिश्रण घातलंय तेव्हा ते फार चिटकत नाही आपल्या हाताला आणि ते आपल्याला करायला सोपं जातं. म्हणून हे असं करायचं. त्याला फ्लेवर छान येतो. हलका आपल्याला रोज म्हणजे गुलकंदवाला फ्लेवर लागतो ह्या मोदकाला. कधी-कधी काय होतं खूप जास्ती झालं तरी आपल्याला ते चांगलं वाटत नाही चवीला. पण ह्याच्यात छान हलका फ्लेवर येतो आणि मस्त छान लागतात हे मोदक आणि काजूचा तर फ्लेवर आहेच त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं आणि आपलं बघा काजू गुलकंद मोदक तयार झालेला आहे. वरती काय एक्सेस असेल तर तुम्ही ते काढून टाकू शकता आणि हा मस्त असा आपला मोदक तयार झालाय. असेच आपल्याला हे सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपण करणार आहोत पिस्तावाला. तर त्याला तर काहीच करायची वेगळी गरज नाही. थोडंसं मोल्डला मी तूप लावलेलं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर मोल्डमध्ये तुम्ही पिस्ते सुद्धा घालू शकता डेकोरेशन म्हणून. मी नाही घातलेत, मी प्लेन ठेवले आणि तुम्ही जर का बघितलं असेल माझा पनीर मोदकाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी पिस्ते घातलेले, मग ते कसे छान दिसतात. तर तसंही तुम्ही करू शकता. ते तुमच्यावर आहे. तर आज मी वापरले नाहीयेत. त्या व्हिडिओत मी वापरले. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये मी कसे मोदक बनवलेत ते पण तुम्ही बघा. आता बघा पिस्तावाला पण आपला मोदक तयार झाला आणि किती छान दिसतात. रंग देखील बघा किती सुंदर मस्त लाईट आलेले आहेत. म्हणजे खूप डार्क रंग बघायला मजा येत नाही ना. तर हे बघायला पण छान वाटतायत आणि चवीला तर एकदमच मस्त झालेले आहेत हे. तर हे बघा असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणि भरपूर मोदक होतात. म्हणजे माझ्या साच्यातनं जवळ-जवळ 28 मोदक तयार झाले. माझा एक जो मोदक आहे ना तो 18 ते 19 ग्रॅमचा मोदक आहे आणि हे असे
मस्त मोदक तुम्ही घरच्या गणपतीसाठी बनवू शकता आणि कुठे घेऊन जायचं असेल तरी बनवू शकता. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर त्यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला जर का काही क्वेरीज असेल तर मला कमेंटमध्ये लिहा. कुठल्या दुसऱ्या रेसिपीज बघायच्या असेल तर त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.